नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो, आज तुम्हाला असे विचारते की अधिक मासामध्ये आईची ओटी भरली नाही तर खरंच सौभाग्यावर परिणाम होतो का? आणि जोडवी चुकीची घेतली तर पतीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो का? आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण 2026चा अधिक महिना जवळ आला आहे आणि अनेकांना योग्य माहिती नसल्यामुळे चुका होतात आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला सगळं अगदी सोप्या भाषेत आणि मनाला भिडेल अशा पद्धतीने सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या भक्तिमय परिवारात. आजचा विषय आहे 2026 अधिक महिना म्हणजेच धोंडा महिना कधी आहे, आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक अजिबात करू नये. मित्रांनो, आपण सगळे आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि सौभाग्य मिळवतो म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. पण काही वेळा आपल्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी माहीत नसतात आणि नकळत आपण अशा चुका करतो ज्यामुळे आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की अधिक महिना म्हणजे नक्की काय असतो. अनेकांना वाटतं की हा महिना अशुभ आहे, पण खरं सांगायचं झालं तर हा महिना खूप पवित्र आहे. हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा फरक पडतो आणि तो फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. या महिन्याला सुरुवातीला कोणतीही महत्त्व देत नाही म्हणून याला धोंड्याचा महिना असं नाव पडलं. पण नंतर भगवान विष्णूंना स्वतः या महिन्याला नाव दिलं, तो म्हणजे पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे जो महिना लोकांना व्यर्थ वाटत होता तोच सर्वात श्रेष्ठ आणि पुण्यदायी ठरला. म्हणूनच भगिनींनो, हा महिना अधिक अशुभ नाही तर उलट आपल्या आयुष्यातला बदल घडवून आणणारा महिना आहे. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान हे अनेक पटीने फळ देतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2026मध्ये अधिक महिना कधी आहे? तर लक्ष देऊन ऐका. 17 मे 2026 पासून हा अधिक महिना सुरू होणार आहे आणि 15 जून 2026 पर्यंत चालणार आहे. हा संपूर्ण कालावधी खूप पवित्र मानला जातो. या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश असे मोठे शुभकार्य टाळले जातात. पण पूजा पाठ, जप, दान, व्रत या गोष्टी आवर्जून कराव्यात, कारण यामुळे पापाचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा आपल्या घरावर होते. भगिनींनो, तुम्ही विचार करा, वर्षभरात आपल्याला असा खास महिना किती वेळा मिळतो जिथे देवाची कृपा मिळवण्यासाठी संधी इतकी सोपी असते. म्हणून हा काळ वाया जाऊ देऊ नका. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, म्हणजे आईची ओटी भरणे. अनेकांना हा प्रश्न पडतो की ओटी का भरावी आणि कशी भरावी? तर शास्त्रानुसार मुलीने आपल्या आईची ऋण फेडण्यासाठी आणि तिच्या आशीर्वादाने आपले सौभाग्य वाढावे म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरावी. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील पहिली देवता. तिचा आशीर्वाद खूप शक्ती असते. जेव्हा आपण तिच्या ओटीत वस्तू ठेवतो तेव्हा आपण फक्त वस्तू देत नाही तर आपल्या मनातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. ओटी भरण्याची योग्य वेळ कोणती? तर शक्यतो अधिक महिन्याच्या सुरुवातीला किंवा एखाद्या शुभ दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या सूर्यास्तापूर्वी ओटी भरावी. रात्री ओटी भरणे टाळावे. आता आपण अगदी सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची ते पाहूया. सर्वप्रथम तुम्ही आवश्यक साहित्य तयार ठेवा. नवीन साडी किंवा एखादं वस्त्र, हळदी कुंकू, तांदूळ, नारळ, सुपारी, फळे आणि गोड पदार्थ जसे लाडू किंवा अनारसे. यानंतर आईला स्वच्छ जागी पाटावर बसवा. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावा. तिच्या साडीच्या पदरात किंवा ओटीत नारळ, सुपारी, तांदूळ आणि इतर वस्तू ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. त्यावेळी तुम्ही असा संकल्प करा की आई, तुमच्या आशीर्वादाने माझं आयुष्य सुखी, समृद्धी आणि सौभाग्याने भरलेलं राहू. यानंतर आईने चरणस्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्या आणि प्रसाद वाटा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ओटी भरताना काळ्या रंगाच्या वस्तू अजिबात वापरू नका. तसेच राग मनात ठेवून ओटी भरू नका, कारण या गोष्टीचा परिणाम आपल्या पुण्यावर होतो. भगिनींनो, एक छोटीशी गोष्ट सांगते. एका स्त्रीने खूप श्रद्धेने तिच्या आईची ओटी भरली आणि काही दिवसातच तिच्या घरातील अडचणी कमी होऊ लागल्या. हे सगळं तिच्या श्रद्धेमुळे आणि आईच्या आशीर्वादामुळे
झालं. म्हणूनच ओटी भरणे हा फक्त एक विधी नाही, तर तो आपल्या नात्याचा सन्मान आहे. आता पुढचा महत्त्वाचा विषय जोडवी बदलणे. अनेक महिलांना याबद्दल योग्य माहिती नसते, पण अधिक महिन्यात जोडवी बदलणे खूप शुभ मानले जाते. जोडवी म्हणजे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक आहे, त्यामुळे ती योग्य पद्धतीने आणि योग्य धातूमध्ये असणे खूप गरजेचं आहे. अधिक महिन्यात शक्यतो चांदीची नवीन जोडवी घ्यावी. चांदी ही शुद्ध आणि सात्विक धातू मानली जाते आणि ती आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देते. पण इथेच अनेक जणी एक मोठी चूक करतात आणि काही जणी सोन्याची जोडवी घेतात किंवा जुनी तुटलेली जोडवी वापरतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. शास्त्रानुसार पायात सोने घालणे योग्य मानले जात नाही, त्यामुळे जोडवी नेहमीच चांदीचीच असावी. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली जोडवी कधीच वापरू नका, कारण त्याचा परिणाम आपल्या सौभाग्यावर होऊ शकतो. जोडवी बदलताना आधी देवाची पूजा करा आणि नंतर नवीन जोडवी घाला. मनात भगवान विष्णूचे नामस्मरण करा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. भगिनींनो, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवतात. यामुळे या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आता मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे जी अनेकांना माहीत नसते. अधिक महिन्यात जर तुम्ही रोज थोडा वेळ काढून भगवान विष्णूचा जप केला किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचले, तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. तुमच्याकडे वेळ नसेल तरी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहा. सकारात्मक घरात ऊर्जा येईल. तसेच या महिन्यात शक्य असेल तितके दान करा. गरजू लोकांना अन्न द्या, कपडे द्या, कारण दान केल्याने आपले पाप कमी होतात आणि पुण्य वाढते. भगिनींनो, तुम्हाला कधी असं वाटलं का की आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही? कधी यामागे आपल्या नकळत झालेल्या चुका असतात आणि अशा वेळेस आपण पवित्र महिन्यात केलेली साधी सेवा देखील आपल्या आयुष्याला नवी दिशा देते. अधिक महिना तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी सकाळी भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा आणि एक दिवा लावा. मनापासून केलात तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. 2026चा अधिक महिना कधी आहे, आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी. आता शेवटी तुम्हाला एक अतिशय खास अनुभवाने सिद्ध झालेला भाग सांगते, जेणेकरून अजून दुर्लक्ष करतात पण याचाच सर्वात मोठा फायदा होतो. भगिनींनो, अधिक महिन्यात एक छोटी गोष्ट नक्की करा. ती म्हणजे रोज सकाळी उठल्यावर घरात देवाजवळ एका तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि त्या पाण्याजवळ एक छोटा दिवा लावा आणि मनात भगवान विष्णूचं नाव घ्या. हे पाणी दिवसभर देवासमोर ठेवा आणि संध्याकाळी ते तुळशीजवळ किंवा झाडांना अर्पण करा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता वाढते. तर अशा प्रकारे अधिक महिन्यामध्ये आपण केल्याने सगळे नकारात्मक दोष कमी होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आईची ओटी भरल्यावरती आपल्याला आशीर्वाद मिळतो. तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय कमेंटमध्ये नक्की लिहा.